नमस्कार, कशात सगळ्याजणी. चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं सोयाबीनची भाजी बनवायची होती मला. सोयाबीन मी पॅकेट मागवलं आणि सोयाबीनचं पॉकेट फोडून कट करून घेतलेलं आहे, कारण माझ्याकडे सोयाबीन नव्हते. मी लगेचच मागवलं. तर 1 किलोचं पॉकेट आहे. तर हे कट करून घेतलेलं आहे. आता काढायचे आहेत सोयाबीनमधले. तर मी म्हटलं आता थोडेसे उकडून लहान लेकरं आहेत ना, तर त्यांना पण देऊया, कारण आमच्यात उकडलेले सोयाबीन खूप आवडतात. तर मग मी इथं एक कुंडावाटी घेतली. तर थोडीशी मोठ्या प्रमाणातच आहे, हे वाटी नाहीच, कारण थोडीशी मोठीच आहे. तर हे भरून घेतलेलं आहे. तर आता ह्याला घ्यायचं आहे उकडून आपल्याला. तर आता एक गॅस चालू करायचा आहे. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, कारण पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहेत. तर इथं 1 चमचा मी मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे. उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया. आता उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकलं ना की आपल्याला एकच अशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि त्यावरती ताट ठेवून आपल्याला गॅस बंद करून 10 मिनटासाठी तसंच सोडून द्यायचं. आता हे खालीवरी करून आपल्याला मिक्स करून घेतलं सगळे सोयाबीन गरम पाण्यामध्ये. आणि आता इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि वरती झाकण ठेवून 10 मिनटासाठी त्याला तसंच ठेवायचं. तोपर्यंत आपण इथं वाटून घेऊया. वाटण्यासाठी म्हणजे ग्रेव्ही करायची आहे, कारण मी इथं सुकी भाजी बनवणार आहे, जास्त रस्सा भाजी नाही बनवणार. कारण रस्सा भाजी बऱ्याच वेळेस झालेली आहे, रेसिपी पण झालेली आहे आणि बनवतो पण मला आज थोडीशी प्रमाण सुक्या भाजीचंच पाहिजे होतं. तर इथं मी कांदा, लसूण आणि टोमॅटो घेतलेले, कारण आलं माझ्याकडं नव्हतं. इथं मुठभर कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे, देठासकट घेतलेली आहे. देठासकट ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर टाकली ना, खूप स्वाद छान येतो भाजीला. तर आता हे वाटून झालेलं आहे. तर आता हे सोयाबीन बघा मस्त भिजलेले आहेत, कारण फुगून टम झालेले आहेत मध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर. आता हे सगळं पाणी ओतून घेऊया, कारण पाणी ह्याचं उग्र वास येतो ना सोयाबीनचा, म्हणून आता हे पाणी ओतून काढायचं. दुसऱ्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे पिळून घ्यायचं, सगळं पाणीमधलं पिळून टाकायचं आणि असे कोरडे करून घ्यायचे. कारण ह्यामध्ये मीठ टाकलेलं होतं ना, तर ते मीठ कमी होतं ह्यामध्ये, कारण जास्त मीठ नाही राहत, कमी प्रमाणात राहतं. तर हे सगळे सांडगे झालेले आहेत आता सोयाबीनचे पिळून. तर त्याला बाजूला करून ठेवूया. तर आता हे झालेले आहेत. आता हे गॅस चालू करायचा आहे आपल्याला. गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे. तर पॅन ठेवलेला आहे मी, त्यामध्ये तेल ओतून घेऊया, कारण आता आपल्याला फोडणी घालायची आहे. खूप छान होती अशा पद्धतीची पण भाजी. जिरे मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता टाकलं की झालं. मग वाटण वाटलेलं होतं ना, तर ते टाकून घेतलेलं आहे. मस्त परतून घ्यायचं आहे वाटण. आणि आता ह्यामध्ये मसाले म्हणायला गेलं तर मी काही जास्त खडे मसाले पण नाही घालणार, किंवा वाटून काही प्रमाण जास्त नाही करणार, कारण मसाल्याचं नाहीच करणार मी. जे घरातले आहेत तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला, तर ह्या प्रमाणातच मी घेतलेलं आहे. आणि आता चवीपुरतं मीठ म्हणायला गेलं तर सांडग्याला पण मी मीठ घातलेलं होतं, कमी प्रमाणात राहतं त्याला हलकं फुलकं. आता काय करायचं, थोडंसंच टाकायचं आहे मीठ. आता वरतून थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता हे आहे ना, डाळवा असतो ना आपला, तो डाळवा मी एक चमचाभर पीठ घेतलेलं आहे त्याचं, आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी त्या ग्रेव्हीमध्ये ओतून टाकलेलं आहे, कारण थोडंसं दाटसरपणा येतो आणि टेस्ट पण छान लागते भाजीला. तर आता ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, कारण शिजवून घ्यायचं आहे, ते पीठ पण शिजलं पाहिजे. आता टाकायचं आहे मीठ चवीपुरतं. म्हणजे त्याला थोडंसं आहे मीठ, म्हणून कमी प्रमाणातच टाकायचं. आता टाकायचे आहेत आपल्याला सांडगे. तर हे मध्येच कसे येतात बघा आमचे शरू आणि कृष्णा, खूप आवडतात त्यांना सोयाबीन. मीठ आणि हळद घालून उकडून मी सोयाबीन त्यांना खायला पण देते. तर थोडंसं आता गरम पाणी केलेलं होतं ना, थोडंसं घातलेलं आहे मी. इथं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता, पाणी गरम करूनच घाला. जेवढं तुम्हाला पाहिजे, ग्रेव्ही पाहिजे किंवा रस्सा पाहिजे, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता. आता टाकायची सांडगीमध्ये जे सोयाबीन आहेत ना ते, आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. मस्त झालेली आहे. आता थोडंसं पाणी सोडायचं, जसं तुम्हाला लागेल ना आवडीनुसार तुम्ही इथं वाढवू शकता.
तर आता शिजण्यासाठी मला तर शिजलेलंच आहे सोयाबीन, पण फक्त त्याला सगळं लागू व्हावं ना, सोयाबीनमध्ये मीठ तिखट सगळा मसाला जायला पाहिजे, तर एवढं तरी शिजवायला पाहिजे. तर थोडंसं पाणी घालून परत मी हे शिजायला ठेवलेलं आहे. एक 5 मिनिटासाठी बारीक गॅस करून ठेवलेला आहे शिजायला. झालेली आहे आता शिजून, बघू शकता. मस्त परतून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीनं झालेली, कारण खरंच खूप टेस्टी लागते भाजी. अशा पद्धतीची तुम्ही भाजी करून बघा. आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, झालेलं आहे, मस्त झालेली. आता सर्व करून घ्यायची दुसऱ्या प्लेटमध्ये. आता काढून घेऊया बाउलमध्ये. तर बघा, हे बघा, वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त सोयाबीनची भाजी झालेली आहे. आवडली असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, झालेलं आहे.